नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, वर्तुळाचे सर्व भाग मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला समजावून सांगणार आहे. यामध्ये कोणकोणते भाग असतात तर वर्तुळाचा परिघ असतो, केंद्र असतं, वर्तुळाला त्रिज्या असते, व्यास असतो, जीवा असते, वर्तुळ कंस कशाला म्हणायचं, वर्तुळ क्षेत्र कशाला म्हणायचं, वर्तुळ खंड कशाला म्हणायचं, स्पर्शिका, स्पर्शबिंदू, केंद्रीय कोन, परिघीय कोन, समकेंद्री वर्तुळे, वलय कशाला म्हणायचं, अर्धवर्तुळ कशाला म्हणायचं, क्वाड्रंट कशाला म्हणायचं, छेदिका कशाला म्हणायचं, हे सर्व एकदम बेसिक पद्धतीने मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, वर्तुळ क्षेत्र आणि वर्तुळ खंड यामध्ये खूप साऱ्या मित्रांचं कन्फ्युजन असतं. तर हे एकदम व्यवस्थित बेसिक पद्धतीने तुम्हाला समजावून सांगेन आणि त्याही पुढे या सर्वांची इंग्रजी नावं सुद्धा तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका. चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका. कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं. सर्वात पहिल्यांदा एक वर्तुळ काढतो मित्रांनो मी. तर हे एक वर्तुळ काढलं. हे वर्तुळ काढताना मी काय केलं तर मी अशा पद्धतीचा अशी गोलाकारी एक आकृती काढली की ज्याला आपण वर्तुळ म्हणतोय. त्या वर्तुळाला ही जी कडा दिसते या कडेलाच म्हणतात मित्रांनो परिघ. या कडेलाच परिघ म्हणतात. परिघाला इंग्रजी नाव आहे सरकम्फरन्स. तर हा वर्तुळाचा परिघ झाला आणि त्या वर्तुळाच्या परिघाची लांबी म्हणजेच त्या वर्तुळाची परिमिती असते मित्रांनो. परिमिती इंग्लिशमध्ये त्याला पेरिमीटर म्हणतात. तर या बिंदूपासून ही जी लांबी आहे ही जी लांबी आहे या बिंदूपर्यंत पुन्हा, तर ह्या लांबीला त्या वर्तुळाची परिमिती म्हणतात. आणि ही जी लांबी आपण ज्या कडेवरून मोजतोय त्या कडेला वर्तुळाचा परिघ म्हणतात. त्यानंतर हे जे वर्तुळ काढलं ह्या वर्तुळाच्या बरोबर मध्यभागी एक बिंदू असतो. त्या बिंदूचं महत्त्व काय बघा. वर्तुळावर हे जे बिंदू आहेत सगळे बरोबर, हे जे बिंदू मी दाखवतोय वर्तुळाच्या कडेवर अनंत बिंदू असतात. तर समजा मी हा बिंदू घेतला. ह्या बिंदूपासून तर ह्या वर्तुळाच्या मध्यभागी एक असा बिंदू असतो. ह्या बिंदूपासून ह्या बिंदूपर्यंतचं जे अंतर आहे हे एका रेषाखंडाने दाखवलं मी. ह्या बिंदूपासून ह्या बिंदूपर्यंतचं अंतर म्हणजे वर्तुळाच्या मध्यभागापासून जो बिंदू असतो त्या बिंदूपासून वर्तुळाच्या कडेवर असणाऱ्या त्या बिंदूपर्यंत एका बिंदूपर्यंतचं अंतर याला म्हणतात मित्रांनो त्रिज्या. त्या वर्तुळाची त्रिज्या आणि त्रिज्येला इंग्लिशमध्ये रेडियस म्हणतात. ती आर अक्षराने दाखवतात. आता इथं गंमत काय बघा मित्रांनो, ही जी त्रिज्या म्हणजे ही जी त्रिज्या मोजतो आपण या त्रिज्येचा एक बिंदू वर्तुळाच्या परिघावर असतो आणि दुसरा बिंदू हा त्या वर्तुळाचा मध्यबिंदू असतो ज्याला केंद्रबिंदू म्हणतात. म्हणजे हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. वर्तुळाचा काय केंद्रबिंदू, वर्तुळाचा केंद्रबिंदू. बघा मी वर्तुळाच्या केंद्रबिंदूला ए नाव देतो आणि ह्या बिंदूला नाव देतो पी. आता ए पासून पी पर्यंतचे जे अंतर आहे त्याला म्हणायचं त्रिज्या. आता महत्त्वाची गंमत काय, वर्तुळाचा जो केंद्रबिंदू असतो ह्या केंद्रबिंदूपासून वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही बिंदूचं अंतर सारखंच असतं. म्हणून तर त्याला केंद्रबिंदू म्हणायचं. आता ह्या केंद्रबिंदूपासून ह्या पी पर्यंतचं अंतर किती आहे माहीत नाही, पण हे जे अंतर असेल तेच अंतर ह्या केंद्रबिंदूपासून इथल्या एखाद्या बिंदूवरचं जर पकडलं आपण तर हे सारखंच असतं. म्हणजेच ही सुद्धा त्रिज्या झाली, ही सुद्धा त्रिज्या झाली. वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळाच्या परिघावरील बिंदूपर्यंतचं जे अंतर आहे त्याला आपण त्रिज्या म्हणतो आणि ते वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही बिंदूपासून सारखंच असतं. केंद्रबिंदूचं अंतर हे वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही बिंदूपासून सारखंच असतं. वर्तुळाच्या परिघावरील हा एक बिंदू घेतला मी. ह्या बिंदूपासून ह्या केंद्रबिंदूचं अंतर किती तर हे अंतर जेवढं तेच अंतर हे राहील, तेच अंतर हे राहील. आता लक्षात आलं. हा वर्तुळाचा परिघ, केंद्रबिंदूपासून वर्तुळाच्या परिघापर्यंतचा एक बिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड आहे ते जे अंतर आहे त्याला आपण त्रिज्या म्हणतो त्या वर्तुळाची, ज्याला इंग्लिशमध्ये रेडियस म्हणतात. आणि मग आता मला सांगा अशा त्रिज्या किती असतील एका वर्तुळाला. हे एक वर्तुळ आहे. या वर्तुळाला मी 3 त्रिज्या दाखवतोय तुम्हाला. बघा ही एक, ही एक, ही एक, 3 त्रिज्या दाखवल्या. अशा किती त्रिज्या असतील
तर वर्तुळाला अनंत त्रिज्या असतात, अनंत असंख्य त्रिज्या असतात. आणि महत्त्वाचं, एकाच वर्तुळातील सर्व त्रिज्यांची मापे समान असतात. आता याच्या पुढची अत्यंत महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हा पी बिंदू आणि हा केंद्रबिंदू, या केंद्रबिंदूला मी नाव दिलं होतं ए. पी बिंदूपासून एक अशी सरळ रेषाखंड मी काढला, असा एक सरळ रेषाखंड काढला की जो केंद्रापर्यंत आला आणि तसाच सरळ पुढे निघून गेला, वर्तुळाच्या परिघावरील दुसऱ्या बिंदूपर्यंत तो गेला. म्हणजे आता इथं याला नाव देतो मी यम. यम पासून ए पर्यंत ही एक त्रिज्या झाली आणि ए पासून पी पर्यंत ही दुसरी त्रिज्या झाली. दोन त्रिज्या झाल्या की नाही? पण ही त्रिज्या आणि ही त्रिज्या, या दोन्ही त्रिज्यांचं वैशिष्ट्य काय आहे की त्या एकमेकाच्या बरोबर विरुद्ध आहेत, परस्पर विरुद्ध त्रिज्या आहेत त्या. म्हणजे हा पी पासून यम पर्यंत हा जो रेषाखंड दिसतो हा सरळ आहे. मग ह्या रेषाखंडाचं वैशिष्ट्य काय आहे? तो वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदूंपर्यंत जातो, बरोबर? हा एक बिंदू आणि हा एक बिंदू. ह्या रेषाखंडाचं वैशिष्ट्य आहे की तो वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदूपर्यंत जातो. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तो वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जातो, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जातो. याचाच अर्थ असा होतो मित्रांनो, परस्पर विरुद्ध असणाऱ्या दोन त्रिज्या मिळून जो एक पूर्ण रेषाखंड मिळतो त्याला म्हणायचं व्यास. त्याला काय म्हणायचं? व्यास म्हणायचं. आता व्यासाचं वैशिष्ट्य लक्षात आलं तुमच्या. व्यास म्हणजे काय? दोन त्रिज्यांचा मिळून बनतो. इथून इथपर्यंत एक त्रिज्या आणि इथून इथपर्यंत एक त्रिज्या, दोन त्रिज्यांचा मिळून व्यास बनला. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय? व्यास हा वर्तुळाच्या केंद्रातून जात असतो. व्यास जो असतो तो वर्तुळाच्या केंद्रातून गेलेला असतो. आता इथं मी अजून एक व्यास काढून दाखवतो, असा सरळ, बरोबर? इथपर्यंत वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदूंना जोडलं आणि जोडणारा जो रेषाखंड आहे तो वर्तुळाच्या केंद्रातून जातोय. याला आपण व्यास म्हणू शकतो. याला मी नाव देतो यम एन. यम एन हा झाला या वर्तुळाचा व्यास. व्यासाला इंग्रजीमध्ये डायमीटर म्हणतात मित्रांनो, आणि तो डी या अक्षराने दाखवतात. एकाच वर्तुळामध्ये 5 गोष्टी सांगितल्या मी. परिघ कशाला म्हणायचं? परिघाची लांबी म्हणजेच त्या वर्तुळाची परिमिती. त्रिज्या कशाला म्हणायचं? केंद्रबिंदू कशाला म्हणायचं? आणि व्यास कशाला म्हणायचं? 5 गोष्टी सांगून झाल्या. इथं अजून एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं मित्रांनो, हा व्यास जो असतो तो त्रिज्याचा दुप्पट असतो, बरोबर की नाही? ही त्रिज्या इथून इथपर्यंत त्रिज्या आहे आणि इथून इथपर्यंत ही सुद्धा त्रिज्या आहे, म्हणजे दोन त्रिज्यांचा मिळून व्यास बनतो की नाही? म्हणजे व्यास जो असतो तो दोन त्रिज्यांचा मिळून बनतो. त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. एखादी त्रिज्या जर 7 सेंटीमीटर असेल तर ते वर्तुळाचा व्यास किती मग? 14 सेंटीमीटर. आणि वर्तुळाचा व्यास जर 14 सेंटीमीटर असेल तर त्रिज्या किती मग? तर व्यासाच्या निम्मी त्रिज्या असते, त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. हे लक्षात असू दे मित्रांनो. पुढे जाऊया. पुन्हा नवीन वर्तुळ घेतलंय मित्रांनो. वर्तुळाचा मध्यबिंदू जो असतो, ज्या बिंदूचं अंतर परिघापासून सगळ्या ठिकाणी सारखंच असतं, परिघापासून त्या बिंदूचं अंतर सारखं असतं, त्याला आपण त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणतो. या केंद्रबिंदूमधून जाणारी आणि वर्तुळाच्या दोन परिघावरील दोन बिंदूंना जोडणारा जो रेषाखंड असतो त्याला आपण व्यास म्हणतो. हा व्यास झाला, बरोबर? व्यासला इंग्लिशमध्ये डायमीटर म्हणतात. पण मी अजून एक रेषा काढतो इथं. वर्तुळाच्या परिघावरील हा एक बिंदू आणि हा एक बिंदू यांना जोडणारी यांना जोडणारा हा एक रेषाखंड काढला. मग हा रेषाखंड याला नाव देतो मी पी क्यू. या पी क्यू ह्या रेषाखंडाला काय म्हणायचं? तर महत्त्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो, व्यास आणि ही नवीन हा जो रेषाखंड काढला यामध्ये काय फरक आहे? पी क्यू याचं एकच वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे वर्तुळ परिघावरील दोन बिंदू जोडणारा रेषाखंड. वर्तुळ परिघावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड असला की त्याला जीवा म्हणायचं. त्याला इंग्लिशमध्ये कॉर्ड म्हणतात मित्रांनो. तर पी क्यू ही झाली ह्या वर्तुळाची जीवा. आता मला सांगा मित्रांनो, याला नाव देतो मी यम आणि एन. यम आणि एन हा ह्या वर्तुळाचा व्यास आहे. त्याचं कारण काय? कारण वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदू जोडतो आणि तो वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जातो, बरोबर? म्हणून त्याला व्यास म्हणतोय आपण. पी क्यूला आपण जीवा म्हणतो का? कारण जीवा होण्यासाठी एकच वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे काय?
एकच अट आहे, ती कोणती? तर वर्तुळाच्या परिघावरील 2 बिंदू जोडणारा रेषाखंड दाखवला रे दाखवला. का PQ झाली रे, PQ झाली जीवा. आता PQ जीवा आहे तर मग M आणि N हा जो रेषाखंड दिसतो ही ह्या वर्तुळाची जीवा होईल का? सांगा आता. होईल मित्रांनो. कारण जीवा म्हणजे काय? तर वर्तुळाच्या परिघावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारा रेषाखंड. मग हा जो व्यास आहे याला आपण व्यास म्हणतो. ह्या व्यासाला आपण जीवा सुद्धा म्हणू शकतो. ही गडबड खूप साऱ्या मित्रांच्या लक्षात येत नाही. MN ही जीवा सुद्धा आहे आणि MN हा व्यास सुद्धा आहे. पण PQ मात्र फक्त जीवा आहे. ह्या PQ ला आपण व्यास म्हणू शकत नाही कारण तो वर्तुळाच्या केंद्रातून जात नाही. आला लक्षात? मग अजून जीवा कोणती दाखवतील? ह्या H बिंदूपासून तर L बिंदूपर्यंत ही सुद्धा जीवा आहे. मी वर्तुळ केंद्रातून जाणारी इथं XY ही एक जीवा दाखवली असं म्हणू शकतो का मी आता? म्हणू शकतो. XY ही जीवा सुद्धा आहे आणि XY हा व्यास सुद्धा आहे मित्रांनो. आलं लक्षात आता? जीवा ही व्यास असेलच असं नाही, ती व्यास असेलही बी नसेलही बी, पण व्यास मात्र जीवा असतोच. असे प्रश्न येतात परीक्षेमध्ये. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. आता मित्रांनो इथं अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट मला अजून सांगायची आहे. वर्तुळाच्या बाबतीत जे जेही घटक आहे, ज्या ज्याही संज्ञा आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. आणि म्हणून तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो. बघा, वर्तुळाचा परिघ तुम्हाला दिसतोय. वर्तुळाचा परिघ आणि त्याचा हा केंद्रबिंदू, बरोबर. आता वर्तुळाच्या परिघावर मी इथं M बिंदू घेतला आणि इथं घेतला N बिंदू. तर N पासून M पर्यंत हा इथला जो मधला भाग आहे, हा जो मधला भाग आहे, हा भाग हा या संपूर्ण परिघाचा एक तुकडा आहे. M पासून N पर्यंत ह्या संपूर्ण परिघाचा, वर्तुळाच्या परिघाचा एक तुकडा आहे MN. हा जो तुकडा आहे ना मित्रांनो, हा तुकडा M पासून N पर्यंत किंवा N पासून M पर्यंत याला वर्तुळ कंस म्हणतात मित्रांनो. वर्तुळ कंस याला इंग्लिशमध्ये आर्क म्हणतात. लक्षात असू द्या. वर्तुळ कंस 2 प्रकारचे असतात. M पासून N पर्यंत हा जो संपूर्ण वर्तुळाचा परिघ आहे, ह्या परिघापैकी M पासून N पर्यंत हा जो वर्तुळ परिघाचा तुकडा आहे, हा तुकडा उरलेल्या भागापेक्षा लहान आहे की मोठा आहे? तर तुम्ही म्हणाल सर हा जो भाग होता हा भाग मोठा आहे इथपर्यंत आणि हा मात्र लहान आहे. मग M पासून N पर्यंत हा जो वर्तुळ कंस आहे याला लहान वर्तुळ कंस म्हणायचं, म्हणजेच लघु वर्तुळ कंस असं नाव आहे त्याचं. आणि हा जो मोठा वर्तुळ कंस दिसतोय तुम्हाला याला बृहद वर्तुळ कंस म्हणतात. तर इथं महत्त्वाचं काय मित्रांनो, वर्तुळ कंस कशाला म्हणायचं? तर परिघाचा एक तुकडा त्याला आपण वर्तुळ कंस म्हणतो. आता याच्या पुढे जाऊया आपण. M पासून N पर्यंत मी एक रेषाखंड काढला, असा हा एक रेषाखंड काढला. आता M पासून N पर्यंत हा जो रेषाखंड दिसतोय याला आपण जीवा म्हणतो, बरोबर. आणि ह्या MN नावाच्या जीवेमुळं ह्या वर्तुळाचं जे क्षेत्रफळ होतं, हे आतमध्ये जेवढं क्षेत्रफळ होतं त्याचा एक तुकडा तयार झाला. बघा, हा तुकडा तयार झाला, हा छोटा तुकडा आणि उरलेला मोठा तुकडा. तो कशामुळं तयार झाला? वर्तुळाच्या जीवेमुळं. लक्षात असू द्या, फार महत्त्वाचं आहे. वर्तुळाच्या जीवेमुळं वर्तुळाचा एक तुकडा, छोटा तुकडा तयार झाला आणि वर्तुळाचा एक मोठा तुकडा तयार दिसतोय आपल्याला. हा जो छोटा तुकडा तयार झालाय आणि हा जो मोठा तुकडा तयार झाला, यामधलं जे क्षेत्र असतं, जागा असते, याला वर्तुळखंड म्हणतात. वर्तुळखंड. वर्तुळखंड आणि वर्तुळ क्षेत्र यामध्ये खूप साऱ्या मित्रांना कन्फ्युजन असतं मित्रांनो. आता हे वर्तुळखंड आहे ना, याला इंग्लिशमध्ये सेगमेंट म्हणतात. सेगमेंट. वर्तुळखंड MN ह्या जीवेमुळं आणि हा MN
हा जो वर्तुळाचा परिघाचा तुकडा होता, या दोघां मिळून हे वर्तुळाचं जे क्षेत्र मी रंगवलंय, या रंगवलेल्या वर्तुळाच्या क्षेत्राला वर्तुळखंड म्हणतात. इंग्लिशमध्ये नाव आहे त्याचं सेगमेंट. आता वर्तुळ क्षेत्र कशाला म्हणायचं मग? वर्तुळ क्षेत्र म्हणजे सेक्टर. इंग्लिशमध्ये हे पटकन लक्षात राहील बघा. सेगमेंट म्हणजे जीवेमुळे तयार होतो आणि वर्तुळ क्षेत्र म्हणजे सेक्टर कशाने तयार होतो मग? तर वर्तुळाचं ते सुद्धा वर्तुळाचं क्षेत्रच असतं मित्रांनो, पण ते 2 त्रिज्यांमुळे तयार होतं. ही एक त्रिज्या आणि ही एक त्रिज्या. ह्या 2 त्रिज्या घेतल्या बघा मी. ही त्रिज्येची लांबी आणि ही त्रिज्येची लांबी सारखीच असणार. आणि इथं सुद्धा मी याला नाव देतो एम पी. एम पी हा काय झाला? वर्तुळाचा कंस. एम पी हा झाला वर्तुळाचा कंस. आणि ह्या 2 जीवा याच्यामध्ये जे वर्तुळाचं क्षेत्र दिसतं याला वर्तुळ क्षेत्र म्हणतात. हा जो रंगवलेला भाग दिसतो मित्रांनो, याला सेक्टर म्हणायचं. हा सेक्टर आणि हा सेगमेंट, 2 फरक लक्षात राहू द्या. वर्तुळखंड किंवा सेगमेंट हा जीवेमुळे तयार होतो आणि वर्तुळ क्षेत्र किंवा सेक्टर हे मात्र 2 त्रिज्यांच्या आतला भाग असतो. आलं लक्षात? आता वर्तुळखंड हे सुद्धा लघु वर्तुळखंड आणि बृहद वर्तुळखंड, आणि वर्तुळ क्षेत्र सुद्धा लघु वर्तुळ क्षेत्र आणि बृहद वर्तुळ क्षेत्र. बघा, वर्तुळखंड हा वर्तुळखंड छोटा दिसतो आणि उरला तो मोठा, याला बृहद वर्तुळखंड, हा लघु वर्तुळखंड. आणि हे जे वर्तुळ क्षेत्र आहे ज्याला आपण सेक्टर म्हणतो, हे छोटं दिसतंय, उरलेलं मोठं आहे, बरोबर? हे दोनही एकाच ठिकाणी दाखवले मी. याचं कारण काय का तुम्हाला दोन्हींचा फरक लक्षात आला पाहिजे. तर अशा पद्धतीने सेगमेंट आणि सेक्टर यातला फरक तुमच्या लक्षात राहिला पाहिजे मित्रांनो. हे फार महत्त्वाचं आहे. आता अत्यंत महत्त्वाची अजून एक माहिती तुम्हाला सांगतोय मी, जे खूप साऱ्या मित्रांना ज्यामध्ये कन्फ्युजन आहे मित्रांनो, ते जास्त व्यवस्थित सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. बघा, या ठिकाणी या वर्तुळाचे मी समान 4 भाग केले. 4 भाग केल्यानंतर हा जो रंगवलेला भाग दिसतोय हा असणार त्या वर्तुळाचा पावभाग. हा असणार पावभाग. त्यालाच आपण 1/4 म्हणतो, बरोबर की नाही? 1/4 भाग म्हणतो आपण. मग हा जो 1/4 भाग जो दिसतोय हे सुद्धा वर्तुळ क्षेत्रच आहे, बरोबर की नाही? वर्तुळ क्षेत्रच आहे ना, 2 त्रिज्यांच्या मध्येच आहे ना, त्याला सेक्टर म्हणतो आपण. पण हे वर्तुळ क्षेत्र जेव्हा 1/4 असेल तेव्हा त्याला त्या वर्तुळाचा पावभाग म्हणतो आणि त्याला इंग्लिशमध्ये नाव आहे क्वाड्रंट. आलं लक्षात? क्वाड्रंट म्हणजे एक प्रकारचं वर्तुळ क्षेत्रच असतं, वर्तुळ सेक्टरच असतं, ते सेक्टरच म्हणतात त्याला. पण ते जर 1/4 असेल म्हणजे पावभाग असेल तर त्याला क्वाड्रंट म्हणतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी हे अर्धवर्तुळ अशा पद्धतीने वर्तुळ क्षेत्र दाखवलं. हे अर्धवर्तुळ दाखवलं मी, बरोबर? आता इथं लक्षात घ्या, फार महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची. इथं हे अर्धवर्तुळ मी दाखवलं. या अर्धवर्तुळामध्ये इथं एम, इथं ओ म्हणतो आणि इथं पी म्हणतो. बघा, ओ एम ही त्रिज्या आहे, ओ पी ही सुद्धा त्रिज्या आहे, एम पी हा झाला व्यास. आता या व्यासामुळे काय झालं, ह्या वर्तुळाचे बरोबर 2 तुकडे झाले. जे रंगवलेला भाग दिसतोय तो आहे वर्तुळाचा अर्धा भाग, त्याला आपण अर्धवर्तुळ म्हणायचं. अर्धवर्तुळ, अर्धवर्तुळ म्हणजेच सेमी सर्कल. सेमी सर्कल. आता गंमत काय मित्रांनो, जसं पावभाग असेल तर ते वर्तुळ क्षेत्र असतं, पण त्या पावभाग जर असला तर त्याला क्वाड्रंट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, म्हणजे वर्तुळाचा पावभाग. तसं वर्तुळाचा जर अर्धा भाग असेल तर त्याला अर्धवर्तुळ म्हणायचं, सेमी सर्कल म्हणायचं. पण यातली गंमत काय मित्रांनो, बघा, वर्तुळ क्षेत्र कशाला म्हणतो आपण, की ज्यावेळेस 2 त्रिज्या, बघा ओ पी ही एक त्रिज्या आहे आणि ओ एम ही एक त्रिज्या आहे, 2 त्रिज्यांच्या मध्ये जे वर्तुळाचा जो भाग असतो त्याला वर्तुळ क्षेत्र म्हणतो आपण. येतंय लक्षात?
वर्तुळ, याला वर्तुळ क्षेत्र म्हणू शकतो आपण मग, कारण दोन त्रिज्यांच्या मधला भाग येतो. आणि वर्तुळखंड कशाला म्हणायचं? जीवा आणि परिघ याच्या मधला भाग याला आपण वर्तुळखंड म्हणतो. वर्तुळखंड जीवेमुळे तयार होतो. मग एम पी हा व्यास आहे म्हणजे दोन त्रिज्या पण आहे, म्हणून त्याला वर्तुळ क्षेत्रही म्हणता येईल. आणि एम पी ही जीवासुद्धा आहे, आणि म्हणून ह्या जीवेमुळे सुद्धा हे वर्तुळ क्षेत्र तयार झालंय, त्याला आपण वर्तुळखंड म्हणतो. मग आता बघा कन्फ्युजन काय आहे. हे जे रंगवलेला भाग दिसतो हे वर्तुळ क्षेत्र आहे की वर्तुळखंड? तर दोन्ही आहे. आणि मग त्याला नेमकं म्हणायचं काय, कोणतं नाव द्यायचं? तर सरळ हे दोन्ही नावं न देता त्याला डायरेक्ट आपण काय म्हणू शकतो? अर्धवर्तुळ म्हणू शकतो, सेमी सर्कल म्हणू शकतो. मग इथं लक्षात ठेवा मित्रांनो, दोन त्रिज्या आणि वर्तुळाचा कंस यामधील भागाला वर्तुळ क्षेत्र म्हणतात. हे वाक्य बरोबर आहे. जीवा आणि वर्तुळाचा कंस यामधील भागाला वर्तुळखंड म्हणतात, हे सुद्धा बरोबर आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, व्यास आणि वर्तुळाचा कंस यामधील भागाला अर्धवर्तुळ म्हणतात, हेही बरोबर आहे. पुन्हा नवीन वर्तुळ घेतलं मित्रांनो, ह्या वर्तुळावर ही एक त्रिज्या आणि ही एक त्रिज्या, या दोन त्रिज्या काढल्यामुळे इथं एक कोन तयार झाला दिसतोय. आणि ह्या वर्तुळावरील हा एक बिंदू आणि हा एक बिंदू, याला नाव देतो मी पी एम आणि पी. एम आणि पी याला आपण ए म्हणूया. एम ए ही एक त्रिज्या आहे, पी ए ही एक त्रिज्या आहे. या दोन त्रिज्या केंद्रावर एकत्र येतात, बरोबर. म्हणजे इथं हा एक कोन तयार होतो. हा जो कोन आहे या कोनाचा शिरोबिंदू केंद्रावर आहे. बघा हा त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात? 3. हा एक शिरोबिंदू, हा एक शिरोबिंदू, हा एक शिरोबिंदू. हा जो कोन असतो त्याचा शिरोबिंदू हा जो कोन असतो याचा शिरोबिंदू हा कोन असतो याचा शिरोबिंदू तसा हा जो कोन आहे याचा शिरोबिंदू आणि हा जो शिरोबिंदू आहे यालाच आपण त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू सुद्धा म्हणतो. मग इथं काय लक्षात घेतोय आपण? वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदूंमुळे जो कोन तयार होतो, हा एक बिंदू आणि हा एक बिंदू, या दोन बिंदूंमुळे जो कोन तयार होतो तो जर वर्तुळाच्या केंद्रावर असेल, तो कोन म्हणजे त्या कोनाचा शिरोबिंदू जर वर्तुळाच्या केंद्रावर असेल तर याला केंद्रीय कोन म्हणतात. केंद्रीय कोन, सेंट्रल अँगल, बरोबर. हा केंद्रीय कोन आहे. परंतु वर्तुळाच्या परिघावरील ह्या दोन बिंदूंमुळे जर वर्तुळाच्या परिघावर कोन तयार होत असेल, हा इथं परिघ दाखवला बघा, हा परिघावर जर कोन तयार झाला म्हणजे त्या कोनाचा शिरोबिंदू जर परिघावर असेल तर याला परिघीय कोन म्हणतात. परिघीय कोन आलं लक्षात मित्रांनो? पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदूंमुळे जो कोन तयार होतो त्या कोनाचा शिरोबिंदू केंद्रबिंदू वर्तुळाच्या केंद्रावर असेल तर हा झाला केंद्रीय कोन. आणि त्या दोन बिंदूंमुळे जो कोन तयार होतो तो त्या कोनाचा शिरोबिंदू जर परिघावर असेल तर त्याला परिघीय कोन म्हणतात. इंग्लिशमध्ये इन्स्क्राइब्ड अँगल म्हणतात मित्रांनो त्याला. आता अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या. हे जे आहे ना हे मी एकाच बिंदूवर घेतो असे, बरोबर. आता हा एक केंद्रीय कोन, हा आहे परिघीय कोन, इन्स्क्राइब्ड अँगल म्हणतात. इथं एम पासून पी पर्यंत हा जो आहे हा आहे आर्क म्हणजे वर्तुळाचा कंस. आणि वर्तुळाच्या कंसामुळे ह्या केंद्रीय कोनाचा आणि ह्या परिघीय कोनाचं माप सांगता येतं मित्रांनो. आता एम पासून पी पर्यंत हे जे अंतर आहे हे किती आहे? तर हे वर्तुळाचा संपूर्ण परिघ जो असतो तो 360 डिग्री असतो. हे तर सर्वांना माहिती आहे. 360 डिग्री पैकी हा इथं एक तुकडा बाजूला केला, हा तुकडा असा समजा हा 90 डिग्री आहे. येतं आहे लक्षात? हा तुकडा आहे तो 90 डिग्री, उरलेला 360 पैकी उरलेला इकडं आणि हे 90 डिग्री. या एम पासून पी पर्यंत हा जो आर्क आहे, हा जो वर्तुळ कंस आहे, याचं माप जर 90 डिग्री असेल तर ह्या कंसामुळे जो केंद्रीय कोन तयार होतो त्याचं माप सुद्धा 90 डिग्रीच असतं. फार महत्त्वाचं आहे.
खूप सारे प्रश्न असे असतात मित्रांनो वर्तुळावरचे, तर त्याचा डिटेल व्हिडिओ घेईल मी, पण जे महत्त्वाचं आहे ते सांगून टाकतो इथं. यम पासून पी पर्यंत जो वर्तुळ कंस आहे त्याचं जर माप 90 डिग्री असेल तर त्या कंसामुळे जो केंद्रीय कोन बनतो त्याचं माप सुद्धा 90 अंश असतं. म्हणजे केंद्रीय कोनाचं माप आणि त्या वर्तुळ कंसाचं माप सारखंच असतं. आणि त्या वर्तुळ कंसाचं जे माप असतं ना, ह्या वर्तुळ कंसाच्या मापाच्या निम्मा त्याचा परिघीय कोन असतो, म्हणजे हा 45 डिग्री असणार. येत आहे लक्षात? केंद्रीय कोनाचे माप आणि त्या केंद्रीय कोनामुळे तयार झालेला वर्तुळ कंस याचं माप नेहमी सारखं असतं. वर्तुळ कंसामुळे परिघावर जो कोन तयार होतो त्या कोनाचं माप त्या वर्तुळ कंसापेक्षा निम्म असतं. इथं लक्षात आलं तुमच्या? आता केंद्रीय कोन तुम्हाला समजलं, परिघीय कोन सुद्धा तुम्हाला समजलं. आता वर्तुळाची स्पर्शिका. वर्तुळाची स्पर्शिका कशाला म्हणायचं तर वर्तुळाच्या, आता हा एक बिंदू आहे बघा, हा एक बिंदू, ह्या वर्तुळाच्या ह्या बिंदूला टच करून जाणारी, स्पर्श करून जाणारी जी रेषा असते, वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही एका बिंदूला स्पर्श करणारी रेषा म्हणजे स्पर्शिका. ती एकाच बिंदूला स्पर्श करते, बरं लक्षात राहू द्या. आणि महत्त्वाचं, एकाच बिंदूला जर स्पर्श करायचा असेल ना तर ती वर्तुळाच्या बाह्य भागातूनच जाते, कधी पण वर्तुळाच्या बाहेरूनच असते. वर्तुळाच्या आतमधून जर काढली तर ही दोन बिंदूला टच झाली, मग हिला स्पर्शिका नाही म्हणत आपण, हिचं नाव आहे छेदिका. येतंय लक्षात? ही दोन बिंदू छेदते, वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूतून जाते म्हणून हिला छेदिका म्हणतात. वर्तुळाच्या परिघावरील एका बिंदूमधून जाणारी जी रेषा असते तिला स्पर्शिका म्हणतात, त्या वर्तुळाची स्पर्शिका. आणि ज्या ठिकाणी ही जी स्पर्शिका आहे ती ज्या बिंदूला स्पर्श करते ना, ह्या बिंदूला नाव आहे स्पर्शबिंदू. स्पर्शबिंदू इंग्लिशमध्ये याला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात. आणि स्पर्शिका जी असते त्याला टँजंट म्हणतात मित्रांनो. वर्तुळाच्या संबंधित ज्या ज्याही महत्त्वाच्या संकल्पना होत्या मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. शेवटच्या अत्यंत महत्त्वाच्या 2 संकल्पना तुम्हाला अजून सांगायच्या बाकी आहे. परंतु आतापर्यंत मी तुम्हाला जेही समजावून सांगितलं ते तुम्हाला व्यवस्थित जर लक्षात आलं असेल, आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि अजून एक महत्त्वाचं मित्रांनो, खूप साऱ्या मित्रांचा प्रश्न असतो की सर तुमचा व्हॉट्सॲप नंबर द्या. तर मी व्हॉट्सॲप नंबर देतो मित्रांनो, पण तो तुमच्या माझ्याशी चॅटिंग करायसाठी नाही देते. मी एक ग्रुप बनवला आहे जो चॅनल संबंधीचा आहे, ज्यावर मी असे व्हिडिओ नवीन आणले तर देतो, कुणी नवीन काही व्हिडिओ मागितले तर ते व्हिडिओ मी त्या ठिकाणी शेअर करत असतो. तर व्हॉट्सॲप ग्रुप मी बनवला आहे. त्या व्हॉट्सॲप ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर त्यासाठी मी हा माझा व्हॉट्सॲप नंबर देतोय. मला या ठिकाणी मेसेज टाका, मला ग्रुपला जॉईन करा, म्हणून मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करून घेईल. 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या राहिल्या मित्रांनो. समकेंद्री वर्तुळ कशाला म्हणायचं आणि वलय कशाला म्हणायचं. पहिल्यांदा समजून घेऊ मित्रांनो समकेंद्री वर्तुळे. समकेंद्री वर्तुळे. आता समकेंद्री, सम म्हणजे सारखं, केंद्र, सारखंच केंद्र असलेले वर्तुळ. समजा मी हा वर्तुळाचा एक केंद्रबिंदू आहे असं समजलो. ह्या केंद्रबिंदूच्या भोवती मी एक वर्तुळ काढलं, बरोबर. ह्या वर्तुळाचा केंद्रबिंदू कोणता? हा. ह्याच केंद्रबिंदू पकडून मी अजून एक मोठं वर्तुळही काढू शकतो, अजूनही काढू शकतो. या सर्वांचा केंद्रबिंदू हाच राहील. मग हे एक वर्तुळ, हे दुसरं वर्तुळ, हे तिसरं वर्तुळ, 3 वर्तुळं काढली. अशी किती वर्तुळं काढता येतील मला? असंख्य, अगणित. कितीही वर्तुळं तुम्ही एकाच केंद्राची कितीही वर्तुळं काढू शकता. ह्या सर्व वर्तुळांना समकेंद्री वर्तुळं म्हणतात मित्रांनो. आणि अजून एक काय तर वलय कशाला म्हणायचं? वलय. वलय म्हणजेच मित्रांनो इंग्लिशमध्ये त्याला ॲन्युलस म्हणतात. आणि समकेंद्री वर्तुळे याला कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणतात, कॉन्सेंट्रिक सर्कल्स. तर वलय कशाला म्हणायचं बघा. आता मी इथं 2च वर्तुळं ठेवतो. एकच केंद्र असलेली 2 वर्तुळे काढली आणि ह्या 2 वर्तुळाच्या मध्ये ही जी जागा आहे ना, या जागेला म्हणतात मित्रांनो वलय. या जागेला काय म्हणायचं? वलय म्हणायचं. एकच केंद्र असलेल्या परंतु त्रिज्या मात्र वेगवेगळी असलेली. बघा हे जे वर्तुळ डार्क सर्कलमध्ये काढलंय मी, या वर्तुळाची त्रिज्या छोटी, या वर्तुळाची त्रिज्या मोठी आहे.
2 वेगवेगळ्या त्रिज्या आहे दोन्ही वर्तुळांना. 2 वेगवेगळ्या त्रिज्या असतील अशी 2 वर्तुळे ज्यांचा केंद्रबिंदू एकच आहे, अशा दोन्ही वर्तुळाच्या मधील भागाला वलय म्हणतात. आणि समकेंद्री वर्तुळे सांगितली. समकेंद्री वर्तुळे असंख्य असतात मित्रांनो. वर्तुळासंबंधी साधारणपणे 17 ते 18 संकल्पना ज्या होत्या त्या सर्व संकल्पना हे व्हिडिओतून सांगण्याचा मी प्रयत्न केला. हे सगळं सांगताना मित्रांनो वर्तुळ मला हाताने काढावं लागलं, परंतु समजून घ्याल तुम्ही, मला माहिती आहे. तर तुम्हाला ह्या सगळ्या संकल्पना व्यवस्थित समजल्या का? काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका मित्रांनो. व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स असतो, त्यामध्ये तुमचा ह्या व्हिडिओबद्दलचा प्रतिसाद लिहायला विसरायचं नाही. वर्तुळासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील, अजूनही काही सांगायचं राहिलं असेल तर मला आठवण करून द्या. कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न नक्की लिहा. त्या प्रश्नाचं उत्तर मी तिथे देण्याचा प्रयत्न करीन. आणि फार महत्त्वाचं काही राहून गेलं असेल तर त्या संबंधीचा नवीन एखादा व्हिडिओ सुद्धा नवीन तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो. माझ्यासाठी महत्त्वाचं आहे मित्रांनो, मी ही जी मेहनत घेतोय हा माझा छंद आहे. व्हिडिओ बनवणे हा माझा छंद आहे. ही सगळी मेहनत घेताना मला तुमच्याकडून काय हवं मित्रांनो? व्हिडिओच्या खाली तुमचा प्रतिसाद पाहिजे मला. हा व्हिडिओ कसा वाटला किंवा दुसरे कोणते व्हिडिओ पाहिले तुम्ही आपल्या चॅनलवरचे, तर व्हिडिओ कसे वाटले या संबंधीचा तुमचा प्रतिसाद कमेंट बॉक्समध्ये अजिबात लिहायला विसरायचं नाही मित्रांनो. तुमचा प्रतिसाद नक्की लिहा. चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहिला असेल मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपला हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आवश्यक असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. म्हणजेच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. असाच एखादा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्या भेटीला येईल. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद.